झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या राजकीय जीवनातल्या पहिल्याच दिल्ली दौऱ्यावरती आहेत। उद्धव ठाकरे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ न्यू वायब्रंट इंडिया या कार्यक्रमामध्ये भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र बोलणार आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांना भेटतील। त्यानंतर जेडीयूचे नेते शरद यादव यांची देखील उद्धव ठाकरे भेट घेतील अशी शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत दिल्लीहून थेट आपण जाऊयात दिनेशकडे। दिनेश, दिवसभरामधला नेमका काय कार्यक्रम आहे आज उद्धव ठाकरेंचा? अजित, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा होत असलेला हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे। या दौऱ्याचं दोन भागांमध्ये विश्लेषण करता येईल। एक भाग हा उद्योग जगताशी निगडीत आहे। आज यामध्ये उद्धव ठाकरे उद्योजकांशी संवाद साधणार आहेत। काल उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत आणि एका स्नेहभोजनामध्ये त्यांनी उद्योग जगताशी अनौपचारिक संवाद साधताना उद्योग जगताच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत। देशात जेव्हा निवडणुकीचे वारे वाहू लागतात तेव्हा उद्योजकांची भूमिका महत्त्वाची असते। एकूणच उद्योजकांच्या भूमिकेला एक महत्त्व प्राप्त होतं। त्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे उद्योजकांना काय मार्गदर्शन करतात, एकूणच शिवसेनेची उद्योग जगताविषयी असलेली भूमिका, मतं उद्धव ठाकरे आज परिसंवादात व्यक्त करणार आहेत। शिवसेनेने एफडीएला विरोध केलेला आहे, मात्र एनडीएच्या काळात ज्या तोट्यातले उद्योग होते त्यांचं खासगीकरण करण्यात आलं होतं। त्यामुळे उद्योग जगताविषयी शिवसेनेची काय मतं आहेत, काय भूमिका आहेत, उद्धव ठाकरे या बाबतीत काय भूमिका मांडतात याकडे उद्योजकांप्रमाणे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। दुसरा भाग आहे तो राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्धव ठाकरे या सर्व कार्यक्रमानंतर दुपारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटणार आहेत। यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यामध्ये या सर्व भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांची चर्चा होणार आहे। एकूणच ज्या पद्धतीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाची सूत्र हाती आल्यानंतर भाजप आणि एनडीएमध्ये असलेली अस्वस्थता बाहेर आली होती। भाजपमध्ये जो एक मोदी विरोधी गट होता त्यांनी मोदींच्या या नेमणुकीला विरोध केला होता। त्यामुळे आणि धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर जेडीयू मधील जो गट आहे त्यांनी एनडीएची साथ सोडलेली आहे। आज दुपारी शरद यादव यांच्याशी उद्धव ठाकरे यांची भेट असणार आहे। एकूणच एनडीए मधली अस्वस्थता, भाजपमधली अस्वस्थता या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांची भाजपच्या नेत्यांशी तसंच जी काही भेट होते त्या राजकीय दृष्ट्या या सर्व घडामोडींना महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दिनेश, या संपूर्ण दिवसभरातल्या घटनांवरती आपण लक्ष ठेवून असा आजचा कार्यक्रम तुम्ही सांगितला, त्याचं विश्लेषण केलंय। पुन्हा मी आपल्याकडे येऊच अधिक माहितीसाठी तुर्तास धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।